पीएम किसान योजनेबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली। पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी सरकारने केला मोठा बदल। आता 20वा हप्ता लगेच जमा होणार, पण त्यासाठी 5 कागदपत्र जमा करावे लागणार। जे शेतकरी 5 दिवसात ही 5 कागदपत्र जमा करतील त्यांनाच पीएम किसानचा 20वा हप्ता जमा होणार। शेतकऱ्यांसाठी फक्त 5 दिवसाचा वेळ दिलेला आहे। हे कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला इथून पुढचे पीएम किसानचे हप्ते मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कोणती कागदपत्रे आहेत, कुठून आणायची, कुठे जमा करायची याविषयी लगेच माहिती घ्या, अन्यथा 20वा हप्ता मिळणार नाही। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 19 हप्ते बँकेमध्ये तुमच्या आले असतील। 20वा हप्ता आता मिळणार आहे, ज्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे। आता कोणत्या तारखेला 20वा हप्ता येणार हे देखील पुढे तुम्हाला लगेच सांगणार आहे, पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 5 कागदपत्र लवकरात लवकर जमा करायला सरकारने सांगितलेलं आहे। जे शेतकरी ही 5 कागदपत्र जमा करतील त्यांना लगेच 20वा हप्ता जमा होईल। 20व्या हप्त्याचे 2000 रुपये लगेच खात्यात येतील असं सरकारने सांगितलेलं आहे। मग शेतकऱ्यांनो, ही 5 नवीन कागदपत्र कोणती आहेत, कुठून काढायची, कुठे जमा करायची लगेच पाहून घ्या। कारण की 2025 मध्ये एप्रिल 2025 पासून नवे नियम लागू झाले, त्यामुळे ही कागदपत्र आता अत्यावश्यक आहे। कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये सरकारने मोठा बदल केलाय आणि या बदलानुसारच 5 नवीन कागदपत्र आता जमा करावे लागतील। भरपूर शेतकऱ्यांनी, बोगस शेतकऱ्यांनी याचा लाभ उचललेला आहे। भरपूर मोठे घोटाळे झालेले आहेत। त्यामुळे खरंच जे खूप गरीब शेतकरी आहेत, गरजू शेतकरी आहेत, त्यांनाच ही योजनांचा लाभ आता इथून पुढे मिळणार आहे। त्यासाठीच तुम्हाला 5 कागदपत्र जमा करावे लागतील। ही कागदपत्र जमा केली की तरच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। आता ही 5 कागदपत्र तुम्हाला ओळीने सांगणार आहेत। यातले 2 कागदपत्र जुनीच आहेत, फक्त ती नवीन जमा करायची आहेत, अपडेट करून जमा करायची आहेत। पण 3 कागदपत्र अतिशय नवीन आहेत, जी पूर्वी कधीच मागितली नव्हती, जी तुम्ही जमा देखील केलेली नाहीत आणि त्यासाठी थोडासाच वेळ दिलाय, 5 ते 6 दिवसाचा। त्याकरता व्हिडिओ खूप महत्त्वाचा, इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा, कारण की एक मोठी आनंदाची बातमी देखील आता समोर आली आहे। पहा, जे पीएम किसान सन्मान निधी योजना आहे, या बाबतीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि एक थोडीशी दुःखाची बातमी आहे। आनंदाची बातमी पहिली समजून घेऊयात, की ज्यामध्ये शेतकऱ्यांची आता लॉटरी लागणार आहे। शेतकऱ्यांच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। शेतकऱ्यांना इथून पुढे सोन्याचे दिवस येणार आहे, पण 5 कागदपत्र लागणार आहे। आता ही आनंदाची बातमी काय आहे ती आपण समजून घेऊया आणि त्यानंतर 5 कागदपत्र 5 दिवसामध्ये कोणते जमा करायचे संपूर्ण सविस्तर आता आपण समजणार आहोत। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, कोणती कागदपत्र आहे, सगळं सविस्तर सांगतो। पण त्याआधी एक जबरदस्त आनंदाची बातमी, जी म्हणजे शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे असं म्हणायला हरकत नाही। 20व्या हप्त्याची तारीख जाहीर आणि 20व्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे। सर्वात मोठी खुशखबर, आतापर्यंत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे 20,000 रुपये मिळत होते, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये। पण सरकारच्या नवीन नियमानुसार आता तुम्हाला 20वा हप्ता 2,000 ऐवजी चक्क 3,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला केंद्राकडून पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये मिळत होते, ते आता 9,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे विचार करा, दर 4 महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येतात। आता ही खूप मोठी आर्थिक मदत आहे। आता एवढंच नाही तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्य सरकारने, महायुती सरकारने अजून एक आनंदाची बातमी दिली आहे। ती म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या अंतर्गत आता ते देखील भाजपचं सरकार असल्यामुळे ते देखील आता हा हप्ता 2,000 हून 3,000 करणार आहे। म्हणजेच तुम्हाला केंद्राचे 9,000, राज्याचे 9,000, तब्बल मिळून 18,000 रुपये दर वर्षाला येतील। म्हणजेच दर 4 महिन्याला केंद्राचे 3, राज्याचे 3 असे 6,000 रुपये त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांची लॉटरी आता इथून पुढे लागणार आहे। पण ही वाढीव रक्कम आणि नियमित हप्ता मिळवण्यासाठी सरकारनं काही कडक पावलं उचलले आहेत। योजनातले घोटाळे आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी फक्त खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी सरकारने 5 कागदपत्रांची अट घातली आहे। आता आपण बघूयात की ही 5 महत्त्वाची कागदपत्र कोणती आहेत, जी तुम्हाला पुढील 5-6 दिवसात जमा आणि अपडेट करायची आहे। जराही न वेळ घालवता लक्ष देऊन ऐका। पहिली अट आणि पहिलं कागदपत्र पहा, आधार कार्ड। आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं बंधनकारक केलं आहे। आता पहा, इथे मोठा बदल झालाय। आता फक्त शेतकऱ्यांचं नाही तर शेतकऱ्याच्या म्हणजे पती आणि पत्नी दोघांचंही आधार कार्ड आता लागणार आहे। दोघांचं आधार कार्ड चेक करणार आहे, दोघांचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे। जर दोघांपैकी एकाचंही नसेल तर अडचण येऊ शकते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आधार कार्डच्या संदर्भातच आहे। आता ज्या
शेतकऱ्यांचं आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जुनं झालेलं आहे. म्हणजे कधीतरी तुम्ही काढलं असेल 2015 मध्ये, 14 मध्ये किंवा 9 मध्ये. तर जर तुमचं जुनं आधार कार्ड असेल, तर त्यावरची जी तुमची जन्माची तारीख आहे, तर ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा जुन्या आधार कार्डवर फक्त सालच लिहिलेलं आहे. त्यामध्ये महिना आणि तारीख लिहिलेली नाही. तर तशा प्रकारचं आधार कार्ड चालणार नाही. ते तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करून घ्यावं लागणार आहे. तुमच्या जे आधार कार्डवरचं जे नाव आहे आणि ते बँक खात्यावरचं नाव आहे, तर ते अगदी सारखं असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पुस्तक घेऊन बसा आणि अगदी एक्झॅक्टली चेक करा. जर माहिती जुळत नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्याकरता तुम्ही आधार केंद्रामध्ये जाऊन तुमचा आधार नंबर अपडेट करा. तुमच्या आधारवरची बर्थ डेट अपडेट करा. तुमचा पत्ता बदलला असेल तर अपडेट करा. नावामध्ये चेंजेस असतील तर चेंजेस करून घ्या आणि बँक खात्याचे आणि ते नावं एकदा चेक करा. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र किंवा दुसरी अपडेट आहे मोबाईल नंबरच्या संदर्भात. आता पहा, तुम्ही अर्ज करत असताना जो मोबाईल नंबर दिला होता, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा झाला की तो मोबाईल नंबरच चालू नाही. महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला आणि तोच नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळा काय होतं, या नंबरवर OTP येतात, योजनेची माहिती येते, योजनेचा फॉर्म जमा झाल्याची माहिती येते. तर या नंबर आता ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. नंबर जर बदलला असेल किंवा लिंक नसेल, तर तो नंबर अपडेट करून घेण्याची त्या ठिकाणी सूचना गव्हर्नमेंटने केली आहे. तिसरं अपडेट पहा, तिसरं कागदपत्र रेशन कार्ड. पहा, शेतकरी जे आहे तर त्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणं आता त्या ठिकाणी गरज आहे. तर असं एक नवीन सांगितलं गेलं आहे की तुमचं जे रेशन कार्ड आहे तर त्याची ई-KYC तुम्ही केलेलं गरजेचं आहे. ई-KYC म्हणजे काय, की तुमच्या रेशन कार्डवर असणारे जे सदस्य आहेत, तर त्या सर्व सदस्यांना घेऊन आणि तुमचं रेशन कार्ड घेऊन तुम्ही त्या ठिकाणी रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथे अंगठा ठेवून तुम्ही 4G ई-पॉस मशीनवर तुमचं सत्यापन म्हणजेच ई-KYC करायची आहे. रेशन कार्डवरची सर्व माहिती अचूक आणि खरी असावी. रेशन कार्डवर जी नावं लिहिली आहेत ते सगळे सदस्य त्या ठिकाणी मयत नसावे, ते सगळे त्या ठिकाणी जिवंत असावे. ही एक त्याच्यामध्ये आहे आणि कुटुंबाची खरी माहिती त्या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डवर लिहिलेली असावी. तर अशा प्रकारचं रेशन कार्डचं कागदपत्र तुम्हाला लागणार. चौथं कागदपत्र आहे पहा, सातबारा उतारा. आता पहा, शेतकऱ्यांसाठी योजना आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा म्हणजे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुमचा सातबारा हा अपडेटेड असावा. म्हणजे आजच्या तारखेचा सातबारा तुमच्याकडे जमा करावा लागण्याची शक्यता आहे. कारण अनेक मोठे जमीनदार आहेत, ज्यांच्याकडे 20 एकर 30 एकर जमीन आहे, ते सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत, असं सरकारच्या निदर्शनास आलं आहे. ही योजना लहान आणि अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीची खात्री करण्यासाठी तुमचा सातबारा मागवला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा सातबारा काढून घ्या आणि तो अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे. पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं ID जे आहे किंवा डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्ड. आता पहा, एक नवीन आणि महत्त्वाचं कागदपत्र आता हे ठरू शकतं. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही किंवा जमा केलेलं नाही, त्यांना 20वा हप्ता मिळण्यामध्ये अडचण येऊ शकतं, असं स्पष्टपणे सांगितलं जातंय. हे कार्ड तुमचं शेतकरी म्हणून ओळख प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. हे तुमच्याकडे जर नसेल, तर ते कसं त्या ठिकाणी मिळवायचं याची माहिती लागत असेल तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला लगेच देऊया. पण तुम्हाला हे 5 कागदपत्र किंवा या 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वेळोवेळी क्लिअर करणं गरजेचं आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्कलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.